भटकल तालुका के हेबले पंचायत हुदूद में कचरा निकासी का मसला एक आस्ते से यहाँ के मकीनों के लिए सबसे ज्यादा परेशान कुन और दर्द सर बना हुआ है। लेकिन अब मुतादिद शिकायत, मेमोरेंडम, एहतिजाज और अनोखे मुजाहिरों के जरिए मुसलसल तवज्जो दिलाने के बाद अवामी मुंतखब नुमाइंदों और मकामी लोगों की मेहनत और काविशें रंग लाती नजर आ रही है, क्योंकि आज हेबले पंचायत के अफसरान और अवामी नुमाइंदे खुद कचरा निकासी के मसले का बाकायदा हल के साथ लोगों के दरमियान पहुंचकर एक बड़ी राहत का ऐलान करते हुए कहा कि एक निजी कंपनी के साथ कचरा निकासी को लेकर मुआहदा तय किया गया है, जिसके तहत घर घर पहुंचकर कचरों को इकट्ठा करने का काम अंजाम दिया जाएगा, जिसके लिए पंचायत की तरफ से सभी घरों में एक मुफ्त कचरे की बाल्टी भी तकसीम की गई है और इस मुहिम का कल 26 जुलाई से ही शुरुआत करने का ऐलान भी किया गया है। अफसरान के इस ऐलान के साथ ही मकामी लोग और यहाँ के राहगीरों ने भी राहत और इत्मीनान की सांस ली है, जो सड़क किनारे फेंके जाने वाले कचरों की बदबू और गंदगी के सबब वजूद में आने वाली कई बीमारियां फैलने के अलावा कुत्तों की जाने से पूरी सड़क पर कचरा बिखेरे जाने से भी बेहद परेशान थे, जिससे कई बड़े हादसा भी रूनुमा होने का हमेशा खतरा मंडराया करता था। लेकिन अब हेबले पंचायत की तरफ से पूरे मामले को हल करते हुए सड़क किनारों पर लगे कचरों के ढेर को भी बहुत जल्द ठिकाने लगाने का तयक़ुन दिया गया है। बाल्डियो बकेट देऊन सुरू केला आणि एक काम इन्शाल्लाह एक हफ्ता भितर आमच्याकडे काउन्सिलर आणि बीडीओ समूज आपल्या गावातला एक हफ्ता भितर काम सुरू जातले आणि 2 दिवसाकडे कचरा घरच्यान व्हरतले म्हणून सांगला की गावातला त्यांच्या फिलहाल एक गाडी आहे, त्याच्या मग पहिला हनीफाबाद, त्याच्या मग दुसरं जामियाबाद रोडार तकून डेली जाऊचे नाही स्टार्टिंग पहिला 6 मासाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, ते कॉन्ट्रॅक्ट भितर का असे पुरा पालन करून इन्शाल्लाह त्याच्या मग 80 रुपये बीन तेन आमच्याकडे घेता बल्ला चार्जेस घेता बल्ला इन्शाल्लाह एडा सुरू केला। त्या मग कचरा आहे बाहेर कोमुनेचे किंवा आमचे साई भितर या फिर मिसगतीकडे अबूबकर मिसगत या फिर जामियाबाद या फिर हनीफाबाद किंवा कोण आहात कचराची घालूची आमची जिम्मेदारी आमका इमान सांगता का बदलान सफाई आधा इमान म्हणून आम्ही को सोजू आजमो का बसलान कचरा बॉटल वाले को याचन तारचा हाडून घालतात ती चीजो आम्ही करण्याचे येता सांगते वाटे इन्शाल्लाह सफाई करिया समाजकडे साफ सफाई राहो तर असं इन्शाल्लाह हे तो ये उनच्या हफ्ता तो शुरू करतलो और जो कचरा पड़ला तो कचरा इंशाल्लाह करता बन सांगला। जो दिक्कतें आ रही थी उसके लिए बेशुमार मसाइल थे और जिसको हल करने के लिए हत्तुल इम्कान कोशिश की जा रही थी। तो यहाँ के जितने भी जिम्मेदारान वगैरह हमारे राबिता सोसाइटी से रुजू होते थे, मजलिस इस्लाह तंजीम भी इस ताल्लुक से बड़ा ताउन करने के लिए आगे कदम बढ़ाए, कोशिशें की। तो इन्होंने इस दरपेश मिसाइल का हल के लिए अब जाकर जो एक नया तरीक़ेकार आउटसोर्सिंग के लिए जो किया है ये इब्तिदा है। मैं तो मोहल्ले वालों से और इस एरिया वालों से यही गुजारिश करूंगा कि जो सिलसिला आप बनाने जा रहे हो इसमें आप भरपूर साथ दें, ताउन करें और इसमें जो गंदगी जो फैली रहती है खुसूसन बारिश के अय्याम में जो चौराहों पर या रोड के किनारे पर जो दिक्कतों का सामना करना पड़ता था, इसमें बीमारियां फैलने के अंदेशात थे, उस पर एक जो पेशकदमी हुई है उसको मद्देनजर रखते हुए जो अहबाब ने इस काम में पहल किया, मोहल्ले वालों ने साथ दिया, अल्लाह करे इनके मकासद को पूरा हासिल करने में रुकावटें न आए। इस नई शुरुआत और मुहिम का साथ देने और जारी की गई हिदायत पर अमल करते हुए ताउन करने की मकामी लोगों से हेबले पंचायत के अफसरान ने अपील करते हुए सड़क किनारे कचरा न फेंकने की सख्ती के साथ हिदायत जारी की है। एक बाल्टी देते 3 रकमाचा कचरा राहता, एक ड्राई वेस्ट राहता, एक वेट वेस्ट राहता। ड्राई वेस्ट म्हणजे प्लास्टिक, तेंगी रबर या कोणते इसले सुका कचरा बोलतात। विजय जो वेट वेस्ट घरचे उष्टे तरकारीचे हे वो जो आइटम असे ते अलग किचन वेस्ट बोलतात। त्याच्यानंतर नॉन वेज पुरा आयले तेंगे तिसरे जो कोणते आहे सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर आणि पॅम्पर ही 3 चीजं येतात। ही 3 चीजं तुम्ही अलग करून देऊ का? अगर कोणतो माणूस अलग करून दिला नाही तो कदा त्यांच्या घरे को उकोनतले आम्ही ह्यांका सामा कॉपरेट करूया तेरेन जो कोणते आम्ही स्कूल लिए काम करतो। तुमका काही को प्रॉब्लेम रहले तुम्ही एनी टाइम हमको कांटेक्ट करा। आज एक बात बताते बड़ी खुशी की हो रही है कि हेबले पंचायत हुदूद में जो सबसे बड़ा मसला था कचरे का मसला, आज अल्हम्दुलिल्लाह हमने वो डोर टू डोर कलेक्शन हेबले पंचायत में हमने शुरू किया है। हमने पब्लिक से भी अपील की है कि गीला कचरा, सूखा कचरा और जो डाइपर्स जो है वो अलग अलग करके दे दें और जो है जो एक घर का जो है 80 रुपये हम लोग चार्ज लेंगे और जो दुकानों का रहेगा 300 रुपये रहेगा
और जो शादी घर का 1,000 रुपए हम लोगों ने चार्ज फिक्स किया है। पब्लिक से यही अपील करते हैं कि पंचायत की तरफ से जो फैसिलिटीज मिल रही है उसको सही तरीके से इस्तेमाल करके, जो कचरा पहले आप रास्ते में डाल रहे थे वो पंचायत की जो गाड़ी आने के बाद में उसको दे दें। ಅನಿಪಬಾದ್ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸುವುದೇನೆಂದರೆ ನಾವು ಇವತ್ತಿನಿಂದ ಒಣ ಕಸ ಹಸಿ ಕಸವನ್ನು ತಗೊಳ್ತಿದ್ದೇವೆ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಒಂದು ಪ್ರೈವೇಟ್ ಒಂದು ವಾಸು ನಾಯ್ಕ್ ಎಂಬ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ಈಗಾಗಲೇ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಾವಳಿಯಂತೆ ಟೆಂಡರನ್ನು ಕರೆದು ಅವರು ಇದರ ಒಂದು ಟೆಂಡರಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ಆ ಟೆಂಡರನ್ನು ಅವರು ತಮ್ಮದಾಗಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಅವರು ವೈಜ್ಞಾನಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಸಿ ಕಸ ಹಾಗೂ ಒಣ ಕಸವನ್ನು ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಬೇರ್ಪಡಿಸಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ವೈಜ್ಞಾನಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸೆಗ್ರಿಗೇಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನು ಅವರು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಪ್ರತಿದಿನ ಬಂದು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಓಣಿಗಳಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಹಸಿ ಮತ್ತು ಒಣ ಎರಡೂ ಕಸಗಳನ್ನು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅವರ ಜನನೂ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಒಂದು ಸ್ವಚ್ಛತಾಗಾರರು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಜಂಟಿಯಾಗಿ ಸೇರಿಬಿಟ್ಟು ಆ ಒಂದು ಕಸವನ್ನ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಅದನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅದನ್ನ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಬೇರೆ ಕಡೆ ಸಾಗಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬೇರೆ ಕಡೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನು ಘಟಕವನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರೆ ಆ ಘಟಕದಲ್ಲಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಸೆಗ್ರಿಗೇಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಈಗ ತಿಂಗಳಿಗೆ 6 ತಿಂಗಳಿಗಂತ ಟೆಂಡರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ತಿಂಗಳಿಗೆ ಅವನಿಗೆ 80,000 ಟೆಂಡರ್ ಆಗಿದೆ. ಈ ಹಣವನ್ನ ನಾವು ಜನರಿಂದ ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ 80 ರೂಪಾಯಿ ಅಂತೆ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡುವುದರಿಂದ ನಾವು ಸಂಗ್ರಹಿಸಲೇಬೇಕಾಗಿದೆ. ಸಾರ್ವಜನಿಕರು ದಯವಿಟ್ಟು ನಮಗೆ ತಿಂಗಳು ಅಂಗಡಿಗೆ 300 ರೂಪಾಯಿ ಅಂತೆ ಹಾಗೂ ಮದುವೆ ಹಾಲ್ಗೆ ಒಂದು ಮದುವೆಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ಅಂತೆ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಹೋಟೆಲ್ಗಳಿಗೆ 300 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲಾ ಸಾರ್ವಜನಿಕರು ನಮ್ಗೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಕೊನೆಗೆ ನಮ್ಮ ಏನು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಬರ್ತಾರೆ, ನಾಳೆ ಬನ್ನಿ ನಾಡ್ದು ಬನ್ನಿ ಅಂತ ಸತಾಯಿಸದೆ ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಶುಲ್ಕವನ್ನ ಪಾವತಿಸಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಇಒ ಸರ್ ಒಂದ್ ಮಾತು ಹೇಳ್ದಂಗೆ, ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ತಮ್ಗೆಲ್ಲರೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಎಲ್ಲ ರಸ್ತೆ ಬದಿ ಕಸ ಬೀಳೋ ಕಸ ನಮ್ಮ ಹೆಬ್ಳೆ ಪಂಚಾಯತ್ ಮಾತ್ರ ಕಸ ಅಲ್ಲ, ಅದು ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಜಾಲಿಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಹೋಟೆಲ್ಗಳಿಂದ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪೊಟ್ಲೆ ತಂದು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬಂದು ತಂದು ಹಾಕೋರು ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಡಿ, ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೇವೆ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತ್ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೂಡ ಯಾರು ಕೂಡ ದಯವಿಟ್ಟು ರಸ್ತೆ ಬದಿಗೆ ಎಲ್ಲೂ ಒಗಿಬೇಡಿ ಕಸನ. ಪ್ರತಿನಿತ್ಯ ನಾವೇನು ಗಾಡಿ ತಗೊಂಡ್ ಬರ್ತೇವೆ, ನಮ್ಮ ಗಾಡಿಗೆ ಕೊಡಿ, ಹಸಿ ಕಸ ಒಣ ಕಸ ವಿಂಗಡಿಸಿ ಕೊಡಿ, ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಬರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡಿ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ನಾವು ಅವರಿಗೆ ನಮ್ಗೆ ಅವರನ್ನೇ ನಮ್ಮ ಹಿಡಿದುಕೊಟ್ರೆ ನಾವು ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ದಂಡ ಹಾಕ್ತೇವೆ. ಹೌದು, ಇದು ಒಂದ್ಸಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಸಭಾಗತನ ಕಾಯ್ಲಿಕ್ಕೆ ಇಡ್ತೇವೆ 1-2 ದಿವಸ. ಆದ್ರೆ ಕಾಯ್ಲಿಕ್ಕೆ ಇಟ್ಟು ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಅಂದ್ರೆ ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆ ಕಾಯ್ಲಿಕ್ಕೆ ಇಟ್ಟು ಬೆಳಿಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆ ಹಾಕ್ತಾರೆ ನಿಮ್ಮವ್ರು. ಅಂದ್ರೆ ರಾತ್ರಿಯಿಂದ ಒಂದ್ಸಲ ನಾವು ತಮ್ಗೆಲ್ಲರೂ ಗೊತ್ತಿರಬಹುದು, 2 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಕಾಯ್ಲಿಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ವಿ. ನಾವು ಇಷ್ಟು ದೂರ ನಿಂತಾವಾಗ ಅಲ್ಲಿ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ತಂದು ಕಾಲಲ್ಲಿ ಒದ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ, ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗುದಿಲ್ಲ. ಅದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ, ಅದು ಸವಾಲಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸುವುದಿಲ್ವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಇದು ಅಸಾಧ್ಯ. ಎಲ್ಲಾ ಸಾರ್ವಜನಿಕರು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದೇನೆ, ಹೊರಗಿನವರು ಕಸ ಹಾಕದಿದ್ದಂತೆ ನಿಗಾ ವಹಿಸುವುದು ಕೂಡ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿದೆ.